स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा मात्र अनेकदा दुर्लक्षित राहणारा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती। या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक अस्वस्थता, आजारांची सुरुवात याकडे समाजात फारसे लक्ष दिले जात नव्हते। मात्र आता ही पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारातून ठाणे सिव्हिल रुग्णालयात रजोनिवृत्ती कक्ष सुरू करण्यात आलाय। या विशेष कक्षामार्फत रजोनिवृत्तीच्या कालावधीत महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, समुपदेशन व उपचार दिले जाणार आहेत। दर बुधवारी हा कक्ष केवळ महिलांसाठी खुला ठेवण्यात आला असून महिलांना स्वतंत्र व सुरक्षित वातावरणात आरोग्य सेवा मिळणार आहे। या कक्षाचं उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाली राहुड, डॉक्टर शीतल कासट, डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी मान्यवर उपस्थित होते। रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे महिलांना झोप न लागणे, चिडचिड, चिंता, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे, सांधेदुखी, हाडांची झीज तसेच हृदयविकाराचा धोका वाढणे यांसारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। या सर्व बाबींची सखोल तपासणी करून योग्य उपचार पद्धती या कक्षात सुचवण्यात येणार आहेत। या कक्षात स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी तसेच समुपदेशक यांची मदत उपलब्ध राहणार असून आवश्यक त्या तपासण्या, औषधोपचार आणि जीवनशैली विषयक सल्ला दिला जाणार आहे। विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं, वयानुसार होणारे नैसर्गिक बदल लवकर ओळख होणे आणि उपचारांचा दर्जा उंचावणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। महिलांनी संकोच न बाळगता या रजोनिवृत्ती कक्षाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले आहे।